हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पूजाच्या दुनियेमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर आज खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग येत आहे. तर आज घरामध्ये प्लंबरचं काम चालू केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. सकाळीच आज आम्ही आलेलो आहो आणि आल्यानंतर सर्वात आधी मार्केटमध्ये गेलो आणि जे काही प्लंबरने आम्हाला लिस्ट वगैरे बनवून दिली होती, तर ते पूर्णपणे मटेरियल घेऊन आलेलो आहो सकाळीच. आणि इथं प्लंबरसुद्धा आलेले आहेत. कामाची सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर सर्वात आधी बाथरूम आणि किचनपासून सुरुवात केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिस्टर लिस्ट आहे, बिल आहे. तर ते बिलवर जे मटेरियल आहे तर ते एकदा चेकआउट करून घेत आहेत. तर हे पूर्ण टॉयलेट, बाथरूम आणि किचन वगैरे पूर्ण पाईप आणलेले आहेत आणि आपल्याला पाईपलाईन आउटलेट काढायचं आहे. तर बाहेर चंबरमध्ये पाईपलाईन टाकायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता टॉयलेट सीट आहे. म्हणजे पूर्णपणे मटेरियल आणलेलं आहे. तर याच्या आधी बऱ्याच वेळा आम्ही इथं आलो, पण ब्लॉग वगैरे काही बनवता आला नाही आणि मधामध्ये दिवाळीचा प्रेट होता, त्यामध्ये सुद्धा ब्लॉगिंग काही केली नाही मी. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण हे मटेरियल आहे. तर हा अक्षरशः बॉक्स आहे. तर हा 15,000चा बॉक्स आहे गाईज. तुम्ही खरंच विश्वास ठेवणार नाही. आम्ही सुद्धा शॉक झालेलो आहोत. एवढे छोटे-छोटे सामान आहे. तर हे अक्षरशः आम्हाला 15,000चं झालेलं आहे आमचं आणि तुम्ही बघू शकता खरंच आम्हाला वाटलं हे काय 2-3 हजारामध्ये बसेल, पण 15,000 आमचे गेलेले आहे त्याच्यामागे आणि प्लंबरची मजुरी वगैरे जे काही आम्ही त्यांना फिक्स केलं होतं, तर ती वेगळी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बाथरूममधलं चालू आहे आणि हे बघू शकता तुम्ही छोटे-छोटे जे त्याच्यामध्ये जे आहेत ना, तर ते एल्बो वगैरे ते म्हणतात, तर ते आहेत आणि ही टाकी आणलेली आहे. 1000 लिटरची टाकी आणलेली आहे. तर बस होते 1000 लिटरची कारण की काही दिवसानंतर मोटर टाकायची आहे बोरमध्ये. तर भरपूर पाणी होणार आहे त्यामुळे 1000 लिटरचीच आणलेली आहे. तर इथं मिस्टर काहीतरी प्रॅक्टिकल करत होते, काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये होतं चालू, तर ते करून बघत होते. गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याचदा आम्ही इथे आलेलो आहो आणि कामासाठी जे काही समोरचा प्लॉट आहे आपला त्याच्यामधलं गवत काढण्यासाठी बऱ्याचदा आलो. परत घराला पाणी मारण्यासाठी म्हणजे बऱ्याचदा आम्ही आलेलो आहो, पण त्याचं काही शूट वगैरे मी केलं नाही. आणि दिवाळीसुद्धा होती मधामध्ये, तर दिवाळीचे काही ब्लॉग मी टाकलेला नाही आहे. कारण की दिवाळीचं यावर्षी ना इंटरेस्टच नाही आहे गाईज, कारण की घराचं काम आहे आणि त्याच्यामध्येच खूप सारा पैसा आमचा घरामध्येच जात आहे. तर त्यामुळे दिवाळी यावर्षीची आमची खूप म्हणजे थंडी नाही म्हणता येईल, म्हणजे दिवाळी साजरीच नाही केली आम्ही यावर्षी. आणि त्याच्या मधामध्ये माझ्या भावाचा म्हणजे चुलत भाऊ आहे माझा, मोठ्या बाबाचा मुलगा, त्याचासुद्धा दिवाळीच्या आधीच काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट वगैरे झाला होता. तर त्याच्यामुळं तेही म्हणजे मनामध्ये होतं. त्याच्यामुळं मग आईच्याकडे पण म्हणजे घरी आमच्या मोठ्या बाबाच्या इथं माझ्या आईच्या इथं दिवाळी साजरी नाही केली. मग माझं पण इच्छाच नाही राहिली आणि त्याच्यामध्ये हे घराचं काम खूप धावपळ होते, इकडं-तिकडं पळापळी होत होती. त्याच्यामुळं मग दिवाळीच नाही केलेली आहे. तर आता इथं आल्यानंतर नवीन सुरुवात होईल, तर छानपैकी छान-छान सेलिब्रेट करू आपण इथं आल्यानंतर. तर तुम्ही इथे बघू शकता आतमधलं बाथरूममधलं आपलं चालू आहे काम आणि किचनमधलं चालू आहे. तर तुमची दिवाळी कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही दिवाळीला काय-काय केलं आणि खरंच मला कमेंटमध्ये सांगा. तर आमची दिवाळीला तर आम्ही फराळ नाही बनवलं, शॉपिंग नाही केली आणि काहीच म्हणजे कपडे वगैरे काहीच यावर्षी तर काहीच नाही. म्हणजे बिलकुलच दिवाळी म्हणजे नॉर्मल दिवसासारखीच दिवाळी झालेली आहे यावर्षीची आमची. तर असो, जाऊ द्या, हेही दिवस निघून जातील आणि याच्यातून पण आपण बाहेर निघू आणि इथं आल्यानंतर काय प्रत्येक दिवस आपला मस्त छानपैकी सेलिब्रेट करता येईल. आणि ब्लॉगिंगसुद्धा काही इच्छा होत नाही. मग असं दिवस असले ना तर इच्छाही होत नाही. आणि बऱ्याचदा आम्ही आलो बरं का इथे कामासाठी. पाणी वगैरे द्यायला बऱ्याचदा आलो. प्लास्टरला पाणी द्यायचं होतं आणि समोरचा गुंठा होता त्याच्यामधलं मी सगळं गवत खूप जास्त झालं होतं. तेही गवत वगैरे काढलं आम्ही. खिडक्या वगैरे साफ वगैरे केल्या. ज्याला म्हणजे प्लास्टर करताना रेती, सिमेंट लागलं होतं तर तेही मी साफ केलेलं आहे. म्हणजे बाकीचे भरपूर कामं केलेले आहेत, पण शूट वगैरे काही केलं नाही. तर तुम्ही इथे बघू शकता हे प्लंबरचे कामं चालू आहेत. हे जे किचनचे बेसिंगचे आहेत ना, ते पाईप कटिंग करून ते लावत आहेत. तर
आता असं वाटते ना कधी होईल, पण वेळच खूप जास्त वेळ जात आहे गाईज घरासाठी. कारण की पैसा नाही आहे, पेमेंट झालं तेव्हा काम करावं लागते. आणि आतलं जे मिस्त्रीचं काम झालेलं आहे तर त्यांना पैसा वगैरे आम्ही दिलेला आहे, त्याचा पैसा बाकी होता. परत रेतीचं जे प्लस्टरची रेती आली होती आपली तर त्याचाही पैसा बाकी होता. तर हे पहिले डोक्यावरचं जे कर्ज होतं ते नील करून टाकलेलं आहे, कारण की घराचं पूर्णपणे काम झालेलं आहे. तर ते लोक ठेकेदार पैसा ठेवणार नाही, त्याच्यामुळे त्याचा पैसा देणं आधी गरजेचं होतं. तर त्याचा पैसा पूर्णपणे नील करून टाकलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता टाकीला सुद्धा होल वगैरे त्यांनी पाडलेले आहेत आणि टाकी आता वर चढवणार आहेत. तर मग आता बाकीचे जे कामं आहेत तर ते हळूहळू आपल्याला करता येईल. कारण की काय होते ना, लोकांचा पैसा काम झाल्यानंतर लोक पैसा ठेवत नाहीत. त्यामुळे लोकांचा पैसा देणं गरजेचं असते आधी. आपलं काही काम या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात होईल. तर आता तुम्ही बघू शकता आता थोडाफार पैसा होता तर ते प्लंबरचं काम करून घ्यायचं आहे सर्वात आधी. त्याच्यानंतर स्टाईलचं काम होणार आहे, खिडक्या आहे, दरवाजे आहे, खूप सारं काम बाकी आहे. आणि हे जे चिल्लर काम आहे ना यालाच खूप जास्त पैसा लागतो गाईज, खरंच सांगते मी तुम्हाला. घरापेक्षा जास्त याला पैसा लागतो. आम्ही स्टाईल म्हणजे कोटेशन काढलेलं आहे आणि दरवाजे खिडक्या याचंही कोटेशन काढलेलं आहे, कितीमध्ये जाणार आहेत, काय जाणार आहेत. तर हे सगळं काढलेलं आहे. आता हे प्लंबरचं काम कसं आहे, अर्जंट आहे, हे करावंच लागते. कारण की स्टाईल बसवल्यानंतर प्लंबरचं काम होत नाही. प्लंबरचं काम हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी हे बघू शकता तुम्ही अंडर ग्राउंड पाईपलाईन आहे सर्व. तर हे आम्ही करणार नव्हतं, आम्ही एकच नळ काढणार होतो. पण प्लंबर आम्हाला एवढे खरंच आत्तापर्यंत घर बांधणं चालू झालं तेव्हापासून हे प्लंबर आहेत ना, ते 2 भाऊ आहेत. तर ते खरं ते दोन्ही दादा एवढे चांगले आहेत ना. आता हे 2 दादाच आम्हाला आत्तापर्यंत घराचं काम जसं चालू झालं तेव्हापासून हे 2 लोक इथं आम्हाला चांगले मिळाले, चांगले भेटले. समजून सांगितलं की प्लंबरचं काम हे एकदाच होते, परत परत आपण स्टाईल बसवणार बाथरूममध्ये पूर्ण दरवाजाला वगैरे, तर प्लंबरचं काम हे परत मग होणार नाही. तुम्ही आत्ता पैसा नाही आहे म्हणून आपण एक नळ काढून घेतला असता तर पण समोर चालून पैसा आला असता तर आपण म्हणलं असतं आपण परत करू, हे करू, ते करू, पण ते होत नाही. कारण की पूर्ण स्टाईल फोडून आपण परत परत करत नाही. त्यामुळे आत्ता थोडाफार पैसा इकडं तिकडं जाईल, पण आता सगळे पॉईंट काढून घ्या म्हणले तुम्ही. नंतर मग तुम्ही पैसा असेल पण तुम्हाला करता येणार नाही. तर खरंच आहे त्यांची गोष्ट. तर व्यवस्थित त्यांनी समजून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे त्यांच्यावर आम्ही सोडून दिलं. म्हटलं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. तर तुम्ही इथे बघू शकता टॉयलेटचे सीट वगैरे लावणं चालू आहे आणि हे आतमधली सगळी पाईपं वगैरे जॉईंट केलेले आहेत त्यांनी. आणि हे जे बाहेरचे आहेत ना, इथं मला नळ बाहेर काढायचा आहे. तर इथं बाहेर वगैरे म्हणजे कपडे वगैरे धुवायला बाहेरच, भांडी वगैरे घासायला जेव्हा बेसिंगमध्ये तर आपण घासतोच, पण जेव्हा साफसफाई घराची करायची असली तर आपण बाहेर भांडी वगैरे घासून आपण बाहेर वाळू शकतो. किंवा चादरी काही दिवाळीची साफसफाई असेल, काही चादरी किंवा गोधड्या वगैरे धुवायच्या असेल तर आपण इथं वट्ट्यावर धुवू शकतो. त्यासाठी मी हा पॉईंट काढलेला आहे. झाडाला पाणी वगैरे द्यायला इथून पाईप लावता येईल आपल्याला नळाला. किंवा गाडी वगैरे धुवायची असेल तर तेव्हाही आपण याच्यामध्ये लावू शकतो. त्यासाठी मी इथं पॉईंट काढलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर टॉयलेटमध्ये सुद्धा आता सीट बसवणं चालू आहे. त्यासाठी ते जे स्लॅब आहे ते फोडून त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसवतात. आपल्याला याच्यामधलं काही, मला याच्यामधलं नॉलेज नाही आहे. तर आम्ही ते दोन्ही दादा एवढे चांगले आहेत ना, त्यांच्यावर आम्ही सगळं सोडून दिलं. त्यांना म्हटलं तुमच्या व्यवस्थित करा तुमच्या मनाने. आणि त्यांनी खरं सांगते खूप छान काम केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत हे 2च दादा आहेत आम्हाला चांगले मिळाले. तर मी तर असंच म्हणेल, कारण की त्यांचं काम प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम सांगावं लागत नाही. ज्याचं त्याचं काम त्यांना परफेक्टली जमते. तर यांना आम्हाला काहीच सांगायचं काम पडलं नाही. त्यांनी त्यांच्या मनाने व्यवस्थित पॉईंट काढले. आम्ही फक्त सांगितलं असं पाहिजे तसं पाहिजे. त्यांनी त्यांच्या डोकं लावलं. आम्ही इथं बेसिंगचं पॉईंट काढणार नव्हतो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही काढून घ्या, तुम्हाला लावायची तेव्हा तुम्ही नंतर लाव जा, पण काढून ठेवा. कारण की आता एकदाच होते. तर त्याच्यामुळे आम्ही सगळं व्यवस्थितपणे त्यांच्या मनाने सगळ्या गोष्टी ऐकल्या. आणि जाऊ द्या म्हटले 2-3 हजार रुपये इकडं तिकडं जातील, पण जास्त जातील, पण आत्ता होते नंतर होणार नाही. स्टाईल वगैरे बसवल्याच्या नंतर फोडफाड करून आपण परत परत तेच कामं करत नाही. त्यामुळे हे काम खरंच अर्जंट असते. तर त्यासाठी मग हे काम आम्ही त्यांच्या मनाने ऐकलं आणि व्यवस्थितपणे त्यांनी करून दिलं. व्यवस्थित सांगितलं. ते आधी 2 वेळा आलेले होते. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लिस्ट बनवून दिली काय मटेरियल लागते ते. आणि स्वतः ते दुकानातसुद्धा हजर होते मटेरियल
मटेरियल घेताना आज सकाळी तर व्यवस्थित त्यांनी मटेरियल वगैरे त्यांच्या हिशोबाने घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आम्ही म्हटलं होतं की आम्ही अंदाजा लावला होता की 2-3 हजाराचं मटेरियल होईल आणि यांची मजुरी आहे तर ती मजुरी वेगळी आहे आणि 2-3 हजाराचं मटेरियल होईल असा आम्ही अंदाजा लावला होता. पण खरंच सांगते गाईज 15,000चं मटेरियल झालेलं आहे आणि यांची मजुरी प्लस आहे. तर खरंच खूप म्हणजे आमचं असं पकडून घ्या की 20-25च्या आत 25पर्यंत आमचं हे सगळं गेलेलं आहे. तर आम्ही खरंच असं विश्वास बसत नाही की 25,000पर्यंत हे सगळं पाईपलाईनचंच मटेरियल गेलेलं आहे. आणि जे पाईपलाईन काढायची आपल्याला आउटलेटची तर तेही करायची बाकी आहे. कारण की आज खूप वेळ झाला होता, मटेरियल आणायला 12 वाजले होते. त्याच्यामुळं आज काही गडी सांगितल्या गेला नाही, कारण की त्याला खोदावं लागते पूर्णपणे पाईपलाईन काढायसाठी. तर गडी सांगावं लागेल, आमच्या दोघांच्यांनी तर पॉसिबल नाही आहे. आणि समोरून बोरपर्यंत सुद्धा आपल्याला पाईपलाईन टाकायची आहे. उद्या बोरमध्ये मोटर टाकायची म्हटल्यावर ते जॉईंट करावं लागेल आपल्याला तिथंच. मग त्यासाठी तेही करून घ्यायचं आहे. तर ते केलं नाही अजून, कारण की गडी सांगावं लागेल त्यांनी. हे मग आतमधलं जे पाईपलाईन आहे तर ते त्यांनी करून दिलेलं आहे. आणि बाकीचे जे अंडरग्राऊंडचे पाईपलाईन आहे जे आपल्याला चंबरमध्ये पाठीमागच्या साईडने आपल्याला चंबरमध्ये टाकायचं, तर ते पाठीमागच्या साईडने 1 ते 1.5 फुटापर्यंत खालून आपल्याला चंबरपर्यंत खोदत न्यावं लागेल आणि इकडनं सुद्धा बोरपर्यंत आपल्याला खोदत आणावे लागेल. तर हे एक गडी सांगितल्यानंतरच ते काम होऊ शकतं. आमच्या दोघांच्यानी खरंच पॉसिबल नाही आहे, कारण की 1-2 वेळा त्यांनी कुदळ मारून त्यांनी थोडंसं करून बघितलं, पण त्यांना त्रास होते. तर त्याच्यामुळे म्हणले राहू द्या, आपण नंतर करू. तर हे म्हणले आता तुम्ही स्टाईल लावून घ्या आणि त्याच्यानंतर आपण नळ पण फिटिंग करायचे आहेत, तर नळ फिटिंग करून देतो आणि पाईपलाईन वगैरे टाकून देतो. तर हे एका दिवशी काम होणार आहे. तर खरंच खूप छान आहेत हे दादा यार. खरंच म्हणजे असे माणसांना खरंच भेटायला पाहिजे. आम्हाला खूप लेट असे माणसं भेटले आणि बिनडोकच माणसं आतापर्यंत, खरंच आम्हाला बिनडोकच माणसं भेटत होते आणि त्यांना आम्हाला सांगावं लागत होतं कसं काम करायचं आणि काय करायचं. यांना काहीच सांगायची गरज पडली नाही यार. खूप छान आहेत आणि खूप व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं. अक्षरशः त्या दिवशी जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी यांना बोलवलं तर त्या दिवशी अक्षरशः आम्ही 2 तास बोलत होतो आणि व्यवस्थित त्यांनी बघून व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं. यार खरंच चांगले माणसं मिळतात, पण वेळ लागते त्या गोष्टीसाठी, कुठलंही काम चांगलं होण्यासाठी. तर खरंच खूप छान आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे तर हे बेसिंगसाठी हँडवॉश बेसिंगसाठी पॉईंट काढणं चालू आहे. तर आता याच्यामध्ये जे टॉयलेट आहे याच्यामध्ये खूप म्हणजे भरावं लागते आणि मिस्त्रीने इथंसुद्धा खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे गाईज. ही जी चौकट आहे ना ही स्लॅबच्या वरच त्यांनी ठेवलेली आहे. आता इथून पुढं 2 फूट आता हे भरल्या जाणार आहे. तर खरंच या गोष्टीचं नॉलेज नसते ना आपल्याला, त्याच्यामुळं खूप जास्त गोंधळ होते. आता हे बघा सीट लावल्यानंतर 2 फूट भरणार, म्हणजे स्लॅब बघा तुम्ही 7 फुटाचा आहे. 7 फुटावर म्हणजे 2 फूट भरल्यानंतर किती राहिलं 5 फूट, म्हणजे डोक्याला लागणार आहे. खरंच ना खूप जास्त गोंधळ झालेला आहे आमचा. आता काय करावं काय नाही. तर आजही आला होता तो, त्याला एवढं आम्ही खूप बोललो, आता पण काय बोलून काही फायदा नाही आहे. झालेलं काम आता यातला काहीच उपाय नाही, काहीच करू शकत नाही आपण. तर खरंच ना मिस्त्री आहे का बिनडोक नालायक आहे, त्याला एवढंही कळालं नाही की याला आपल्याला 2 फुटाचा गॅप ठेवावं लागते. आता बघा ते सीट किती वर आलेली आहे, आता एवढं भरावं लागते अक्षरशः. आणि खूप म्हणजे आता कळतंय कसं असते काय असते. आतापर्यंत खरंच काही नॉलेज नव्हतं. आता कितीही चौकट तर अर्धी बुजणार आहे खाली आणि त्याच्यावर काय 5 फूट लागते. आता जाताना येताना डोक्याला नाही लागला पाहिजे स्लॅब म्हणजे झालं, नाहीतर काय फायदा नाही. एवढं सगळं करायचं आणि शेवटी मग हे असं होते. त्याच्यामुळे ना खूप म्हणजे मन नाराज होते गाईज. आमचं पण खूप मन नाराज झालेलं आहे. तर बघा तुम्ही आज असं काम झालेलं आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कमेंट करून सांगा. तुमची दिवाळी कशी झाली हेही मला कमेंट करून सांगा. तर आता इथं आल्यानंतर आपले छानपैकी रेग्युलर ब्लॉग येणार आहेत. तर इथे येण्याचीच वाट बघत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हे सगळं भरलेलं आहे. तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पूजाच्या धुनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.